Morning, student. We are going to start a new point of this chapter, Newton's universal law of gravitation. काय आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जसं आपण केपलरचा लॉ बघितला, अगदी तशाच पद्धतीनं न्यूटन्सने युनिव्हर्समध्ये असणारे कुठलेही दोन पार्टिकल एकामेकाकडं अट्रॅक्ट होत असतात, या बेसवरती न्यूटन्सनी एक लॉ रिप्रेझेंट केलेला आहे आणि त्याचं नाव आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर त्याची स्टेटमेंट काय आहे बघा. जेव्हा युनिव्हर्समध्ये दोन ऑब्जेक्ट, एव्हरी टू ऑब्जेक्ट, नुसता एकच नाही तर कुठल्याही दोन वस्तू एकमेकाला स्वतःकडं खेचत असतात, तो म्हणजे त्या दोघांवरती एक पर्टिक्युलर म्हणजे त्या दोनही ऑब्जेक्टमध्ये पर्टिक्युलर फोर्स असतो आणि त्या फोर्समुळं प्रत्येक म्हणजे कुठल्याही दोन वस्तू एकामेकाला खेचत असतात. तो फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो मासेसशी रिलेटेड. फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्या दोन ऑब्जेक्टच्या प्रोडक्टच्या मासेसशी रिलेटेड. तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे डिस्टन्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. स्टेटमेंट अशी आहे, इट इज स्टेटेड दॅट फोर्स इज stated that ही स्टेटमेंट परीक्षेत विचारली जाऊ शकते. इट इज स्टेटेड दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू force is directly proportional to the product of the masses of two objects force is directly proportional to the product of masses of the two objects and inversely proportional to inversely proportional to the square of the distance between them. Square of the distance between them. ही झाली स्टेटमेंट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या स्टेटमेंटशी रिलेटेड जरा काळजीपूर्वक पहा. समजा आता आपल्या स्टेटमेंटबद्दल चर्चा करायचं. हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचं मास यम आहे. आपण दोन ऑब्जेक्टबद्दल इंटरॅक्शन M1 आणि हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं मास आहे M2. मग आपल्याला काय सांगितलं, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट. याच्यावरती जो फोर्स आहे, हा फोर्स या ऑब्जेक्टला हा जो फोर्स आहे या ऑब्जेक्टला याच्याकडं ओढतो किंवा हा जो फोर्स आहे या ऑब्जेक्टला याच्याकडं ओढतो आणि इथून आणि याच्या सेंटरपासून हे आहे डिस्टन्स दोघांमध्ये असणारं. म्हणजे एक फोर्स याला आपल्याकडे ओढतो, हा फोर्स याला आपल्याकडे ओढतो किंवा रिपल्शन करतो. म्हणजे या दोघांमध्ये असणाऱ्या फोर्सेसचं
म्हणजे या दोघांमध्ये जो फोर्स आहे हा फोर्स आहे, फोर्सला आपण एफने रिप्रेझेंट करतो. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण कोणामधला? युनिवर्समध्ये असणारे, पुन्हा एक वेळेस काळजीपूर्वक पहा, युनिवर्समध्ये असणाऱ्या कुठल्याही दोन वस्तू स्वतःला एकामेकाकडं खेचत असतात, तर तो खेचण्यासाठी लागणारा फोर्स. एव्हरी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स is attracted with one another, so therefore we require the force. That force is directly proportional to the product of masses of these two objects. मग आता हा फोर्स जो आहे या दोघांमध्ये लागणारा जो फोर्स आहे हा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ दीज टू ऑब्जेक्ट. ही झाली इथपर्यंतची पहिली स्टेटमेंट. या दोन ऑब्जेक्टच्या मासेसचं, या दोन ऑब्जेक्ट एकामेकाकडे अट्रॅक्ट करतात. अट्रॅक्ट करणारा फोर्स त्यांच्या मासेसचं प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन म्हणजे प्रॉडक्ट आहे, नॉट फॉर प्रोडक्शन, प्रॉडक्ट आहे. तर हाच फोर्स, हा फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे डिस्टन्सवरती. इट इज अ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा जो स्क्वेअर आहे त्याच्याशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर जर वाढायला लागला तर फोर्स म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर वाढायला लागलं तर काय होतं? फोर्स कमी होतो. म्हणजे डिस्टन्स वाढायला लागलं फोर्स कमी होतो, डिस्टन्स कमी व्हायला लागलं फोर्स वाढतो. त्याला म्हणायचं इन्व्हर्सली प्रपोर्शनल. फोर्स कसा आहे? मासेसशी कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. या दोघांचे मासेस जर वाढायला लागले तर फोर्स वाढतो, मासेस कमी व्हायला लागले तर फोर्स कमी होतो. आता याला आपल्याला कंबाईन करायचं आहे. M1 and M2 आर द मासेस ऑफ दीज टू ऑब्जेक्ट. F is a force which is attracted or repulsion in between these two objects. एकतर हा फोर्स अट्रॅक्ट करणार आहे किंवा तो फोर्स त्याला अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे युनिवर्समध्ये असणाऱ्या कुठल्याही दोन वस्तू स्वतःला एकामेकाकडं अट्रॅक्ट करत असतात. तो फोर्स हा त्या दोन ऑब्जेक्टमध्ये किंवा त्या दोन वस्तू एकामेकाकडं अट्रॅक्ट करणाऱ्या ज्या दोन वस्तू आहेत त्यांच्या प्रोडक्टचा म्हणजे त्यांचा मासेसचा गुणाकार, त्यांच्या मासेसचा गुणाकार आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. या दोघांमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे ते स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स जर कमी झालं तर फोर्स वाढतो, डिस्टन्स वाढला तर फोर्स कमी होतो. आता या दोघांना आपल्याला कंबाईन करायचं आहे. म्हणजे F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. M1 M2 काय आहे? M1 and M2 आर द मासेस ऑफ दिस टू ऑब्जेक्ट. F इज काय आहे? फोर्स आहे. D काय आहे? D इज अ डिस्टन्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट. ऑल क्लिअर? या दोघांमध्ये काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ दीज टू बॉडीज. या दोघांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग याला आपण पुढं असं मांडू शकतो, F इज इक्वल टू, हा प्रपोर्शनॅलिटी साईन बाजूला काढला त्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण G वापरतो, M1 M2 अपॉन D स्क्वेअर. तर हे अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याकडं तयार झालेलं आहे. या इक्वेशनला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. काय म्हणायचं याला? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. मग जी काय आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि त्या कॉन्स्टंटचं नाव काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जीला काय म्हणायचं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपल्याला त्याचं युनिट पण कॅल्क्युलेट करायचं आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याचबरोबर आणखीन काही या गोष्टी याच्याशी संबंधित बघायचं आहे. जर या ऑब्जेक्टचं मास युनिट असेल, या दोन्ही ऑब्जेक्टचं मास युनिट असेल आणि त्याच्यामध्ये असणारं डिस्टन्ससुद्धा युनिट असेल. युनिटचं मिनिंग काय? एक. म्हणजे इफ युनिट मास ऑफ द टू ऑब्जेक्ट, युनिट
masses of two object m1 and m2 and unit distance between two object. Unit distance between two object. आता युनिट मास ऑब्जेक्टचा युनिट डिस्टन्स ऑब्जेक्टचा तेव्हा हा फॉर्म्युला कसा तयार होईल. एफ इज इक्वल टू जी कॅपिटल जशाच तसा युनिट मास सांगितलंय म्हणजे 1. त्याच्यानंतर दोघांचे मासेस M1 आणि M2चे मासेस काय सांगितलेत युनिट सांगितलेत. युनिट म्हणजे 1. डिस्टन्स किती युनिटच सांगितले त्याचा स्क्वेअर. मग आता याचं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होतं आहे एफ इज इक्वल टू कॅपिटल जी म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होतो. पण कधी होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा कधी होतो जेव्हा ह्या अट्रॅक्ट करणाऱ्या दोन बॉडीचं मास हे युनिट असतं आणि त्याच्यामध्ये असणारं डिस्टन्सचा जो स्क्वेअर आहे तो सुद्धा युनिट असतो. अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो. पुन्हा एक वेळेस पहा मी काय सांगतो आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्याला आपण एफ असं म्हणतो. एफला काय म्हणतो एफ इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. हा म्हणजे एफ इज इक्वल टू जी कधी असतो. जी काय आहे युनिव्हर्सल कॅपिटल जी स्मॉल जी नाही. आपण पाठीमागच्या वर्षी स्मॉल जी शिकलेलो होतो. आता यावर्षी आपल्याला कॅपिटल जी आहे. कॅपिटल जी काय आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर एफ काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एफ इज इक्वल टू जी कधी असतो जेव्हा आता आपण हे तयार केलेलं जे इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आणि एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कधी असतो जेव्हा M1 आणि M2 M1 म्हणजे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट त्याचं युनिट मास असतं. मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट त्याचंही युनिट मास असतं आणि मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट काय झाला युनिट. मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट काय झाला युनिट आणि दोघांमध्ये असणारा डिस्टन्स काय आहे युनिट. असं जर असेल तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो. आता असं अपेक्षा आहे की या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. मग आता आपण याच्या युनिटकडं थोडंसं कन्वर्ट होऊ. बघा प्रत्येक स्टेटमेंट जी स्टेटमेंट आहे तीच फक्त मांडली आहे. एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हे झालं एफ इज फोर्स एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार कोणाचा मासेसचा. मासेस ऑफ कोणाच्या दोन ऑब्जेक्टचे मासेसचा गुणाकार त्याचा फोर्स. आणि दुसरा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कोण इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फोर्सच. फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर. ह्या स्क्वेअर इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे 1/. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे 1/. अलग लक्षात. पण म्हणत असताना आपण डायरेक्ट 1/. असं म्हणत नाही. फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/d स्क्वेअर असं म्हणत नाही. फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स असं म्हणतो. मग इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणत असताना 1/. लिहायचं. इनव्हर्सली म्हटलं की 1 डिवायडेड बाय जे काय असेल ते स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता हा स्क्वेअर आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स हा डिस्टन्सचा स्क्वेअर बिटवीन टू ऑब्जेक्ट ही स्टेटमेंट आहे. आणि मग या दोन स्टेटमेंटचे जे कंडिशन आहेत त्या स्टेटमेंटच्या कंडिशनला आपण आता ह्याला जर आपण असं मांडलं हे कदाचित तुमचं लिहून झालं असेल तर मी याला थोडंसं आणखी क्लिअर करतो. बघा आपण मांडला एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 या दोघांमध्ये गुणाकार.
आणि एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². आता बघा, या दोन इक्वेशनची, हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड, या दोन इक्वेशनची एक बाजू काय आहे, सारखी आहे. म्हणजे आपण असं मांडू शकतो एफ इज हे m1 इंटू m2 इंटू 1/d². m1 इंटू m2 इंटू 1/d². आणि मग मी याला पुन्हा कन्वर्ट केलं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 इंटू m1 इंटू m2 अपॉन d². आणि नंतर पुढं आपण पुढचं इक्वेशन रेडी केलेलं आहे. तुम्ही याही पद्धतीनं ते इक्वेशन लिहू शकता. आता आपल्याला बघायचं आहे युनिट ऑफ जी, म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. दोघांमधला फरक लक्षात ठेवा. एफ इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि कॅपिटल जी इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ऑल क्लिअर. चलो, फॉर्म्युला काय होता आपला? फॉर्म्युला होता आपला एफ इज इक्वल टू कॅपिटल जी m1 m2 अपॉन d². हा आपला फॉर्म्युला होता. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे युनिट ऑफ कॅपिटल जी. युनिट ऑफ कॅपिटल जी म्हणजे कोण आहे कॅपिटल जी? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल काय आहे? कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणायचं कॅपिटल जी. आणि एफ काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याचं युनिट कॅल्क्युलेट करायचं. मग फॉर्म्युला आपला इथं आहेच आहे, त्याचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग या फॉर्म्युल्याला आपण असं लिहू शकतो का? एफ इंटू d² इज इक्वल टू कॅपिटल जी m1 m2. हा जो इथं डिनॉमिनेटरला होता हा इकडे आला न्यूमरेटरला, आणि मग हे असं तयार झालं. मग आता आपल्याला याचं युनिट काढायचं आहे. मग याला पण इकडं आणू, एफ इंटू d² अपॉन m1 इंटू m2 इज इक्वल टू कॅपिटल जी. अलग बघा. मग कॅपिटल जी इज इक्वल टू, इकडे लिहितो, कॅपिटल जी इज इक्वल टू एफ इंटू d² अपॉन m1 इंटू m2. आता एफ म्हणजे काय? फोर्स. डी म्हणजे काय? डिस्टन्स. m1 काय? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. m2 काय आहे? मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आता या प्रत्येकाचे युनिट ठेवायचे आहेत. जी इज इक्वल टू, एफ म्हणजे फोर्स, फोर्सचं युनिट काय? न्यूटन. इंटू डिस्टन्सचं युनिट काय? मीटर. डिस्टन्सचा काय? स्क्वेअर, म्हणजे काय झाला? मीटरचा स्क्वेअर. अपॉन आले का बघा इथंपर्यंत? सगळे ऑल क्लिअर आले? ऑल क्लिअर आले? त्याच्यानंतर हे काय? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. इथं काय आला? kg. इंटू इथं काय आला? kg. बरोबर. मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट युनिट काय? मासचं किलोग्रॅम. दुसरं मास किलोग्रॅम. मग जी इज इक्वल टू या ठिकाणी न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg इंटू kgचा स्क्वेअर. मग फायनली युनिट ऑफ जी इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². हे त्याचं युनिट झालं. इवन तुम्ही जी इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² असंही लिहू शकता. इट इज द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ऑल क्लिअर? इट इज द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कळलं इथंपर्यंत? आता आपण थोडंसं याच पॉईंटशी रिलेटेड एक पॅराग्राफ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात. सगळ्या गोष्टी कळाल्यात का बघा? प्रत्येक वेळेस सांगतो युनिट कसं काढायचं. फॉर्म्युला जो आहे त्याच्यामधल्या कॅपिटल जीचा आपल्याला युनिट कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅपिटल जीचं युनिट कॅल्क्युलेट हा फॉर्म्युला आपल्याकडे आत्ता आपण सॉल्व केला अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा जो स्टेटमेंट आहे
हे स्टेटमेंट परीक्षेत विचारले जाऊ शकते. दिल्यानंतर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. F इज इक्वल टू Gm1m2/d². हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला या जीचं युनिट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे कोणाचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे. हा डिनॉमिनेटरला आहे, हा इकडे येईल न्यूमरेटरला, इथं आला. बाकीचं जसंच तसं आपण मांडलेलं आहे. आपल्याला याचं युनिट कॅल्क्युलेट करायचं. मग हे कसे आहेत, मल्टिप्लिकेशन. इकडे आल्यानंतर काय, डिनॉमिनेटरला. हे दोघंही इकडे आले. आता जी, मग याला मी इकडे लिहिलं G इज इक्वल टू F इंटू d² इंटू n. आता या ठिकाणी प्रत्येकाची युनिट ठेवायचे. जी जशाच तसा. फोर्स काय आहे, फोर्स हे क्वांटिटी आहे, त्याचं युनिट काय, न्यूटन. डी काय, डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये, पण डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे मीटरचा स्क्वेअर. मास पहिल्या ऑब्जेक्टचं, मास कशामध्ये मोजतो, किलोग्रॅममध्ये. मास दुसऱ्या ऑब्जेक्टचं कशामध्ये मोजतो, किलोग्रॅममध्ये. किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम. न्यूटन मीटर, न्यूटन मीटरचा स्क्वेअर. किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम, किलोग्रॅमचा स्क्वेअर. आणि मग हे आता आपण असं म्हटलेलं आहे. आय थिंक या सगळ्या गोष्टी आतापर्यंत क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. आता आपण जाऊ पुढच्या थोडंसं या टेक्स्टबुकमध्ये एक छोटासा पॅरेग्राफ दिला आहे. हाही आपल्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात. मग हा पॉईंट संपतो. मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. नेक्स्ट पॉईंट आहे, याच फॉर्म्युल्याचा वापर करून सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स याच्याशी संबंधित केप्लर्स आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्याशी कोलॅबरेशन करून एक डेरिव्हेशन तयार केलेलं आहे आणि ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओला पाहायचं आहे. चला ओके. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला, काय फॉर्म्युला, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन काय, d². फॉर्म्युला तुमच्याकडं तयार झाला. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जर समजा इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड, द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज ऑल्सो डबल्ड. If the mass of one object is doubled, the force between the two object is also doubled. तर कसं पहा, समजा F is directly proportional to m1 and m2. इट इज अ प्रोडक्ट ऑफ m1 and याच्यापैकी कुठल्याही एकाचं मास जर वाढलं तर फोर्स वाढतो. हे जर वाढलं, कारण आपल्याला सांगितलं आहे काय, या दोघांचं जी काही क्वांटिटी वाढते त्यानुसार हा F वाढला. हे जर समजा फोर्स जर वाढला, फोर्स जर डबल झाला तर F पण डबल होईल. मास जर डबल झालं तर फोर्स पण डबल होईल. बरोबर आहे का बघा, कारण फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. तर मास वाढलं तर फोर्ससुद्धा त्या प्रमाणात बदलेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इफ द डिस्टन्स इज डबल्ड म्हणजे D इज इक्वल टू 2, डिस्टन्स इज डबल्ड, देन फोर्स इज डिक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ 4. मग आता आपल्याला हा कन्सेप्ट वापरायचा आहे, फोर्स इज डिक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ 4. मग आता हे झालं मासेसशी रिलेटेड. फोर्स वाढला, फोर्स जर डबल झाला, मासेस जर डबल झाले तर फोर्स, कारण ही क्वांटिटी वाढली की त्याच प्रमाणात ही क्वांटिटी वाढते. हे डबल झालं तर हे पण डबल होईल. आणि मग आता काय सांगितलं आहे, डिस्टन्स जर डबल झालं तर आता त्याच्याशी रिलेटेड F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू D आहे, d². इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू d² आहे. आणि ते काय, डिस्टन्स काय म्हटलं त्याने, डबल. F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1 अपॉन डबल म्हणजे 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे काय, F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1/4 झालं की नाही. F इज इन्व्हर्सली म्हणजे फोर्स काय झाला, अ फॅक्टर ऑफ 4 म्हणजे F इज इक्वल टू 1/4. फोर्स किती झाला, अ फॅक्टर ऑफ 4. असं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तरीसुद्धा आपण सॉल्व केलेलं आहे. पुस्तकात स्टेटमेंटमध्ये दिलं आहे, परत एक वेळेस वाचतो. मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज ऑल्सो डबल. मास जर वाढलं, मास जर डबल झालं तर त्याच्यावरती, कारण हे ज्या प्रमाणात वाढतं, आता मास डबल म्हणजे जरा काळजीपूर्वक पहा,
एका ऑब्जेक्टचं. मग याच्या अगोदर लिहिताना समजा m1 इंटू m2 आहे आणि एका ऑब्जेक्टचं मास डबल झालं म्हणजे तुम्ही याला काय करणार, दोनांनी मल्टिप्लाय करणार. दोनांनी मल्टिप्लाय करणे म्हणजे हे दोघांना दोनांनी मल्टिप्लाय होतं म्हणजे ही टोटल क्वांटिटी डबल झाली, म्हणजेच एफसुद्धा डबल झाला, फोर्स डबल झाला की सॉरी मास डबल झाला की फोर्स डबल झाला, असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट म्हणजे असा होता, इफ द डिस्टन्स इज डबल्ड द फोर्स इज डिक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ 4. तर फोर्स कसा होतो, फॅक्टर ऑफ 4. बघा इथं आपण सॉल्व केले. डिस्टन्स डबल कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स आहे. डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होतो, कमी होतो. डिस्टन्स किती झालं मग डबल, त्याच्यामुळे फोर्स काय झाला 1 बाय फॅक्टर ऑफ 4. ऑल क्लिअर. इफ टू बॉडीज आर स्पेरिकल, जर दोनही बॉडी स्पेरिकल असतील तर त्यावेळेस द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. जर बॉडी परफेक्ट स्पेरिकल असतील तर त्याच्यामध्ये जो अट्रॅक्टिंग फोर्स असतो तो हा त्यांच्या सेंटरपासून ॲक्ट होतो आणि त्या बॉडीचा डिस्टन्स, त्या दोन बॉडीचं जे अट्रॅक्टिंग डिस्टन्स आहे ते सुद्धा आपण कॅपिटल डीच्या म्हणजे त्या दोन बॉडीच्या सेंटरपासून. बघा बॉडी जर समजा अशा वाकड्या म्हणजे अशा स्पेरिकल नसतील तर त्यावेळेस ही कंडिशन लागू नाही. पण जर बॉडी परफेक्ट स्पेरिकल असतील, आता माझ्याकडे परफेक्ट स्पेअर येणार नाही, ट्राय करतो आहे, तर त्यावेळेस तर याच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स आणि या दोघांच्या सेंटरपासूनचा फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो. तर यांच्या दोघांच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स, हे डिस्टन्स ते अट्रॅक्टिंग डिस्टन्स कन्सिडर केलं जात असतं. चला आलं का. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर इज टेकन ॲज टू बी डी. इन दिस केस when the bodies are not spherical, body जेव्हा spherical नसतात, have a irregular shape, the direction of force is along the joining their center of the mass and the D is to be taken between two center. मग त्यांच्या सेंटरवरनं जर बॉडी स्पेरिकल नसतील तर त्यांच्या सेंटरपासून ॲक्ट होणारा जो काही मास आहे तो घ्यावा आणि डिस्टन्ससुद्धा त्यांच्या सेंटरपासूनच घेतलं जात असतं. तर अशा प्रकारचा हा एकत्रितपणे पॉईंट आहे. आय होप आपल्याला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला, तो नेक्स्ट कन्सेप्टशी रिलेटेड, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.